तर आज बघा स्वामी 11 गुरुवार स्वामींचे केलेत मी. तर 11 गुरुवार मी किती दिवसापासून करते माहिती आहे का तुम्हाला? जवळजवळ मला 2 वर्ष झाले. म्हणजे विचार करा तुम्ही, माझी स्वामींनी किती परीक्षा घेतली आणि हा माझा म्हणजे 10वा गुरुवार आहे आणि 1 गुरुवार बाकी आहे. तर म्हणजे 2 वर्षापासून मी गुरुवार, मला वाटलं होतं मी गुरुवार सुरू करेल. माझी खूप कधीपासूनची इच्छा होती गुरुवार करायची, पण स्वामींच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मी जवळजवळ आता बघा एका महिन्याला 4 किंवा 5 गुरुवार येतात, बरोबर आहे. 2 महिने 2.5 महिने आपले मंथली प्रॉब्लेम असतात म्हणून समजून घ्या 3 महिने. तर 3 महिन्यात माझे स्वामींचे हे सारामृतचे गुरुवार 11 व्हायला पाहिजे होते. तब्बल मला 2 वर्ष गेले. विचार करा तुम्ही, 2 वर्ष म्हणजे 2 वर्षापासून मी कधी म्हणजे प्रत्येक वेळेस काय व्हायचं, गुरुवार आला की माझं पोटच दुखेल, माझं कंबरच दुखेल, एक तर आम्हाला सुत्तकच येईल, एक तर आम्हाला काहीतरी प्रॉब्लेमच येईल, एक तर मला अस्वस्थच वाटेल. म्हणजे गुरुवारच्या दिवशी ना कितीही मनापासून माझी इच्छा असली तरी ते होत नव्हतं. आता ते स्वामींनाच माहिती का होत नव्हतं. खूप प्रयत्न करायचे. कधी मला बरंच नसायचं, कधी एकदम थकल्यासारखं, असं एकदम कुठलंही काम नाही करावं असं वाटत होतं मला. म्हणजे असे काही मला अनुभव आले आणि असं एरवी एकदम छान व्हायचं बरं का, पूजा वगैरे सगळं खूप छान व्हायचं. पण स्वामींचे गुरुवार होत नव्हते. आणि का होत नव्हते म्हणजे मलाच कळालं नाही हे का होत नव्हते. तर मी म्हणजे अक्षरशः स्वामींना सांगून थकली की असं का होतं आहे मला. पण त्यांच्या इच्छेपुढे काही कोणी म्हणजे होत नाही. त्यांची जी इच्छा असेल तेच होतं प्रत्येक वेळेस. तर काय झालं होतं मागच्या वेळेस पण तसंच झालेलं. मनापासून ठरवलं. तर आज पण मी ना सकाळी उठल्यापासून ठरवलं होतं की आज कितीही त्रास झाला, काहीही झालं तरी आज मला राहिलेले गुरुवार पूर्ण करायचेच आहेत. म्हणजे आज माझा एकदम दृढ निश्चय म्हणतो ना आपण, तसा होता. म्हणजे मी खूप सकाळपासून तयारीला लागली होती का. देवपूजा वगैरे झाली, सगळं काही झालं. आणि ऐन वेळेला जेव्हा मी मांडायला घेतलं ना पाठ, तेव्हा ना अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं. पण मी ह्यावेळेस स्वामींना म्हटलं होतं काहीही झालं तरी मी आज मांडणारच आणि आजचं हे 11 गुरुवारचं व्रत मी करणारच, काहीही अडचणी झाल्या तरी पण. तर मग शेवटी काय झालं, मी स्वामींना म्हटलं बघा आता सुरुवात झाली आहे, पण मला काहीच माहिती नाही माझ्याकडून कशा पद्धतीने तुम्हाला हे गुरुवार करून घ्यायचे ते तुम्हाला मला माहीत नाही. मी काहीही असलं तरी आज मला गुरुवार करायचाच आहे. म्हणून मी म्हणजे स्वतःच्या मनाशी पण ठरवलं होतं आणि म्हटलं कितीही अडचण आली, काहीही झालं तरी आज आपण हार मानायची नाही. आणि खरं सांगते मी, म्हणजे इच्छा तिथे मार्ग मोकळे होतात. आज मी इतकी जिद्दीला पेटली होती की तुम्हाला काय सांगू. आणि शेवटी स्वामींना माझा हट्ट पूर्ण करायलाच लागला, काहीही झालं तरी. आणि बघा एकदम छान, बघा निर्विघ्नपणे खूप छान पद्धतीने स्वामींनी माझ्याकडून सारामृतचं हे पारायण करून घेतलं. हे बघा मागे मांडली आणि पूजा पण इतकी छान मांडली ना, मस्त, खूप छान वाटलं मला. आता फक्त एकच गुरुवार राहिला, पण म्हणजे स्वामींच्या मनात काय होतं मला काहीच कळालं नाही की एवढे 2 वर्ष का लागले आणि त्याच्या मागे काय म्हणजे त्यांनी माझ्याविषयी काय म्हणजे लिहून ठेवले मला पण माहीत नाही. पण आता हा गुरुवार तर निर्विघ्नपणे पार पडला. याचा पुढचा उद्यापनाचा गुरुवार पण निर्विघ्नपणे पार पडो, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. तर असा होता माझ्या स्वामींचा 11 गुरुवारचा अनुभव. आणि हे बघा, हे आमचे गुड्डू महाराज बघा, यांना तर मध्येच यायचं असतं व्हिडिओमध्ये, त्यामुळे हे येतातच. यांना किती जरी नाही म्हटलं तरी हे येतातच.
हां, तर मग अशा प्रकारे छान अशी पूजा झाली. तर खरंच आता बघा मी 8 वाजता मी बसली होती आणि तुम्हाला सांगते 8 वाजता बसली तरी पण आता वाजलेत रात्रीचे 9:30. म्हणजे दीड तासातच माझं होऊन गेलं, सगळं व्यवस्थित होऊन गेलं. वाचन पण झालं आणि आरती वगैरे पण झालं, पूजा वगैरे पण झाली आणि वाटलं नव्हतं एवढ्या कमी वेळात होईल. आणि याच्या पुढे मी जेव्हा करत होती ना 3-3 तास लागत होते मला वाचायला हे सारामृतचं पुस्तक. म्हणजे 3-3 तास काय, 4 तास काय, 5 तास काय होतच नव्हतं. काय म्हणजे होतं मला काहीच माहीत नाही काय होतं. गुरुचरित्राचे पारायण पण मी केले, पण मला त्याच्यात काहीच अडचण नाही आली. पण स्वामींचे 11 गुरुवार तर मी कधीच विसरणार नाही माझ्या आयुष्यात. म्हणजे मला एवढा त्रास झाला आहे हे गुरुवार करत असताना. एवढी परीक्षा घेतली स्वामींनी माझी, की अक्षरशः म्हणजे तुमच्यासोबत मी आता काय बोलू, मला शब्दच नाही बोलायला, एवढी परीक्षा घेतली. पण आपण म्हणतो ना कधी कधी आपल्याला देव आपली परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं असतं. तर आज तर खरंच झाली पास स्वामींच्या कृपेने. तर चला मग, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना सप्रेम जय गुरुदेव. आणि गाईस सबस्क्राईब करा मग आमच्या चॅनलला. ओके, करतील हा. बाय.